ही कुरेशी नगरची दुसरी साईड आहे। आपण बघतोय की ही पूर्ण पटरीवरची साईड आहे। इथनच मालगाडी जी आहे ती वाहतूक होत असते आणि ही क्रेन आपण बघतोय की हीच ती क्रेन आहे ज्याचा अर्धा भाग आपण पटरीच्या पलीकडे बघितला आणि अर्धा भाग पूर्ण पटरीपर्यंत आलेला आहे। आता हे क्रेन जी आहे ती कापण्याचं काम सुरू असल्याचं पाहायला मिळते आपल्याला आणि ही व्यवस्था जी आहे ती लवकरात लवकर पूर्ववत व्हावी यासाठी रेल्वे सध्या प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळते। मात्र आपण बघतोय की दाटी वाटीची घरं आहेत आणि प्रचंड अशी इथे वस्ती आहे। आपण या इथे काही जण आहेत त्यांना विचारूया की नेमकं काय झाले। ताई क्या हुआ था, आपने देखा था? नहीं, हम लोग तो सोए थे, हम लोग को पता नहीं। जब ये गिरा है, जब आवाज़ आई तो हम लोग बाहर निकले तो देखे सब तार भी सब टूट गई थी। ये हम लोग के घर के पास पूरा गिर गया था। हम लोग अंदर सोए थे, जब बाहर निकल के देखा है तो फिर ये यहाँ पे सब गिरा था, सब भागे थे। कितने लोग को लगा है, कितने लोग हॉस्पिटल में लेके गए, कुछ चीज़ की सुविधा नहीं थी, ले लेके सबको भागे। फिर जब से यहीं पे ऐसे सब पड़ा है यहीं से। लेकिन जब पड़ा तब बहुत बड़ा आवाज आया था। हाँ, बहुत तेज आवाज़ आई थी। ये तार से पूरी अंगार निकली थी नहीं, क्या ऐसा लगा कि बाटला फूटा है। पूरा धुआं धुआं, कुछ दिख रहा नहीं था, कुछ भी नहीं था। बहुत जोर से, इतनी जोर से आवाज़ आई कि सब डर गए, डर के मारे भागने लगे सब। जब ये गिरा तो अरे कितने जन तो अंदर, 8-10 जन तो घायल है, अभी भी हॉस्पिटल में अभी तक का आए नहीं है। काय सांगा आजी, आप किधर रहते हो? इधर ही रहते हो क्या? वो बताएंगे हमको। काय सांगाल दादा, आप थे जब ये हाँ, रात में 3 बजे हुआ ये। मैं काम पे से आया, खाना पीना खा के सोया, गहरी नींद में अचानक से एकदम आवाज़ आई। ये हुआ, बाहर निकल के देखो पूरा धुआं धुआं था, तो ऐसा लगा बाटला फटा। हम लोग अपने बच्चे लोग को लेके भागना दौड़ना, फिर बाद में जब थोड़ा सा शांत हुआ तो देखे तो ये साइड से आया हुआ था। ये हुआ कि ये किधर से आया तो बाद में मालूम पड़ा बिल्डिंग से आया। बाद में सब अपना अपना जो ये घर में था, घर में 5 जन थे, ये घर में 4 जन थे। 2 जन को ये घर में लगा हुआ है, 3 जन को ये घर में लगा हुआ है। 1 जन सीरियस है, 4 जन बाकी पट्टी उट्टी लेके करका के आए। कोणीही मृत्युमुखी पडलेला नाहीये सुदैवाने। मात्र या घटनेमध्ये जखमी जे आहेत ते झालेले पाहायला मिळतात। इथले स्थानिक लोक सांगतात की या घरामधली लोक जी आहेत ती जखमी झाल्याचं पाहायला मिळतंय। आता सध्या पोलिसांना एक मोठं आव्हान आहे, कारण आजूबाजूला घरं आहेत अगदी लागून आणि रेल्वे पोलीस देखील आहेत। त्याचबरोबर त्या साईडला जर बघितलं तर आपले कुर्ला पोलीस देखील इथे पाहायला मिळतात, मुंबई पोलीस देखील पाहायला मिळतात। मात्र हे सगळं असताना या 2 घरातली लोक जी आहेत ती जखमी झाल्याचं स्थानिक सांगतायत, मोठा आवाज आल्याचंही सांगतायत। मात्र पुन्हा विषय हाच येतो की MMRDA नेमकं करत काय होती, MMRDA नी नेमकं यावर उत्तर देणं अपेक्षित आहे। अजूनही MMRDA कडनं कोणतं उत्तर आलेलं नाही, त्यामुळे आता MMRDA याच्यावर काय उत्तर देणार आणि जखमींचा जो खर्च आहे किंवा जे त्यांना कॉम्पन्सेशन आहे ते मिळणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेशसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।